सगळ्यामध्ये काँग्रेस आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची उभाटाचं आमची शिवसेना आहे. शिवसेना चे नगरसेवक सुद्धा जास्त होते. त्याचप्रमाणे मग वंचित आहे. आता वंचितवाल्यांचा फोन आला की आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये जे काही आम्ही तुम्हाला सहकार्य करतो, समाजवादी पार्टी पण आणि मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी आमचे आडमास्तांची, हे सगळे आम्ही एकत्रपणे लढलो. कम्युनिस्ट पार्टी म्हणजे या ठिकाणचा तर खूप मोठा बालेकिल्ला आहे, लाल सलाम म्हणून लाल बॉर्डरचा. कारण इथे बिडी कामगारांचा खूप मोठा वर्ग आहे. त्या दृष्टीने या आम्ही सगळेजण एकत्रपणे लढणार आहोत. खैरे साहेब, केंद्रामध्ये भाजप सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये शिवसेना युती आहे आणि स्वप्रतिनिधी 3 आमदार आहेत. असं असताना आपल्या या आघाडीचा टिकाव लाभणार कसं काय? आता तुम्हाला सांगतो की आता लोकांना कळलं की 3 आमदारांना पाठवून काय केलं, आपण चूक केली. आणि म्हणून त्या 3 आमदारांना कशी पटकी मारायची हे लोकांनी ठरवलं आहे आता. आणि आता तुम्हाला सांगतो की हे आता जे यांची अजून एक युतीची चूक झाली. जे पैसे वाटप करून त्या ठिकाणी आपसात भांडणं करून त्या ठिकाणी जागा घेतल्या, म्हणजे कुठे म्हणजे लोकशाहीला त्या ठिकाणी पूर्ण काळीमा फासला, संविधानाला काळीमा फासला. आणि अशा पद्धतीने लोक चिडलेले आहेत. आणि त्या लोकांना ते हेच वाटतं की महाविकास आघाडी आली पाहिजे. म्हणजे जे उद्धव साहेबांचं, शरद पवार साहेबांचं, राहुल गांधी स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्याच महानगरपालिकेत पण आपण इथून सुरुवात करत आहोत. मनसे आणि वंचित फक्त सोलापूरच्या महाविकास आघाडीमध्ये राज्याच्या महाविकास नाही, मनसे तर पूर्ण महाराष्ट्रात आहेच, हा प्रश्नच येत नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले हे जाहीर झालेलं आहे. त्या मोठ्या आघाडीच्या बैठकीमध्ये ते निश्चित होईल. आणि वंचित त्या ठिकाणी आम्हाला इथे सहकार्य करतात, स्थानिक लेवल सहकार्य करतात. नाही, एमआयएम अजिबात नाही. हो, काँग्रेसला मुस्लिम मतं मिळणार आहे, ते एमआयएमला कशाला घेतील? ते एमआयएमला घ्यायची गरज नाही आहे. काँग्रेसला मुस्लिम मतदान वळायला लागले. भाजपकडे गेलेले होते काही चुकून, ते सुद्धा आता काँग्रेसकडे यायला लागत. म्हणजे आमच्या शिवसेनेकडे यायला लागले. शिवसेनेकडे सुद्धा माननीय उद्धवजींच्या स्वभावामुळे, उद्धवजींचे अनेक कामं केल्यामुळे ते मुस्लिम मतं सुद्धा आमच्याकडे येतात. नाही, होईल आता, ते चालू आहे त्यांचं बोलणी चालू आहे. आता आमच्याकडे 27 होत आहे, आता किती राहिले? सगळे कोणी इकडे पळाले, कोणी तिकडे पळाले, कोणी राजामध्ये, कोणी राष्ट्रवादी गेले, कोणी काँग्रेसमध्ये, कोणी असं ते आता एमआयएम टिकत नाही. एमआयएम आता संपत आला. देश पातळीवर ते एमआयएम संपला.